आशाताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या उत्सवासारखं जगलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ मंगेशकर फॅमिली यांनी संगीत सेवेबरोबरच देशभक्तीची परंपरा जपली. फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा. आशा भोसले मराठी अस्मितेचा मानबिंदू होत्या. शिंदेंनी भावनिक शब्दात केली श्रद्धांजली अर्पण. समाज हितासाठी कार्य करणाऱ्या उपक्रमांवर मोहन भागवत यांचा भर. सेवा आणि समर्पण हीच खरी ओळख. मोहन भागवत यांचं वक्तव्य. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. महसूल विभागाकडून मदतीसाठी पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाख रुपयांचे वितरण. राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्यामुळे अत्यावश्यक काम असल्यास दुपारी बाहेर पडावे, अन्यथा बाहेर जाणे टाळावे. मंत्री गिरीश महाजन यांचं नागरिकांना आवाहन. रायगडच्या नागलोली धरण प्रकल्पाचे 2 वर्षापासून काम बंद. धरणाच्या कामासाठीचे ठेकेदार सत्ताधारी पक्षाचे होते. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी. कालच्या तुलनेत तापमानात 1 अंशाने वाढ. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत. अकोल्याच्या अकोटमध्ये वंचितच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला. घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण. जुन्या राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान चौकात 2 गटातील वादातून हवेत गोळीबार. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सलग 3 दिवसांपासून संभाजीनगरात दुर्घटना. नागरिक भयभीत. नांदेडच्या किनवटमध्ये विहिरीत बुडून 7वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू. शाळा सुटल्यानंतर कैरी खाण्यासाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला. पोहता न आल्याने पाण्याचा अंदाज चुकला.